देशमुख कुटुंब गावात मानाचं होतं. लोकांना त्यांचं घर म्हणजे संस्कार, आदर आणि आपुलकीचं प्रतीक वाटायचं. पण जिथं मान असतो तिथं अभिमानही असतो. आणि हाच अभिमान पुढे या कुटुंबाला तुटवून टाकणार होता. दत्तात्रय देशमुख यांना 3 अपत्ये होती. थोरला मुलगा मोहन, धाकटा संजय आणि धाकटी मुलगी लक्ष्मी. लक्ष्मी आईवडिलांची खूपच लाडकी होती. तिला ते भाग्यलक्ष्मी समजायचे. कारण ती जशी जन्माला आली तशी घराची बरकतसुद्धा वाढली होती. तिच्या लहानपणीच देशमुखांनी तिच्या नावाने एक प्लॉट घेतला होता. कधी कधी ते तिला लाडानेही म्हणत असत, लक्ष्मी, तुझ्या लग्नाच्या वेळी हा प्लॉट मी तुला गिफ्ट म्हणून देणार आहे. त्यावेळेस ती चिडून बाबांना म्हणायची, बाबा, मी तर लग्नच करणार नाही. काळ पुढे पुढे सरकत होता. दोन्ही भाऊ शेतीवाडी बघत होते. त्यांची लग्नही झाली. लक्ष्मीच्या बाबांनी लक्ष्मीला कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात पाठवलं. त्यांची इच्छा होती की मुलीनं तिच्या पायावर उभं राहावं. चांगली शिकली की तिला चांगलं स्थळ मिळेल, चांगला नवरा मिळेल. लक्ष्मीने कॉलेज जॉईन केलं. लवकरच ती शहरामध्ये रुळली. कॉलेजचं 1 वर्ष कसं संपलं ते तिला देखील कळलं नाही. या दरम्यान कॉलेजमध्ये लक्ष्मीची ओळख अभिजित देशपांडे नावाच्या मुलाशी झाली. अभिजित हा गरीब घरचा होता, पण स्वाभिमानी होता. कॉलेजमध्ये खूप हुशार होता. टॉपर विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. तो जेवढा हुशार होता तेवढाच स्मार्ट आणि हँडसम देखील होता, पण तितकाच स्वाभिमानी देखील होता. लक्ष्मीची त्याच्याबरोबर नोट्सच्या निमित्ताने ओळख झाली. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं हे तिलाही कळलं नाही. लक्ष्मीला माहीत होतं तिचे आई बाबा कधीही अभिजितला पसंत करणार नाही, कारण ते कट्टर जातीवादी होते. घराणं, रूढी, परंपरा यांना ते खूप महत्त्व द्यायचे. लक्ष्मीला वाटत होते की ही गोष्ट आई बाबांना सांगावी. त्यांच्या संमतीनेच अभिजितशी लग्न करावं, पण त्यांना सांगण्याचं धाडस तिला झालं नाही. कदाचित आई बाबा अभिजितशी आपलं लग्न लावून देणार नाही आणि आपलं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न लावून देतील या भीतीने ती गप्प राहिली. अभिजित तिच्या आयुष्याचा साथीदार बनला होता. दोघांनीही आता लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झालं. लक्ष्मी आणि अभिजित कायदेशीररित्या पती-पत्नी झाले. नवरा बायकोच्या बंधनात अडकले. आई बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी लक्ष्मी अभिजितला घेऊन घरी आली. तेव्हा आई बाबा आणि घरातले सगळेच हादरले. कोणतीही पूर्वकल्पना नसताना मुलीनं असं कर्म केलेलं पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. हे सगळं त्यांच्या विचारांच्या पलीकडचं होतं. बाबा कपाळाला हात लावून बसले आणि आईच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तुझी हिंमत कशी झाली असं वागण्याची, असे म्हणून मोहन तिला थप्पड लगावणार होता, पण बाबांनी त्याचा हात धरला. जाऊ दे त्यांना. आता इथून पुढं आपलं तिच्याशी कोणतंही नातं राहिलं नाही. लक्ष्मीने आईबाबांशी बोलायचा खूप प्रयत्न केला, पण ते तिचा चेहरा बघायलाही तयार नव्हते. घरात जणू शोककळा पसरली. शांताबाई डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, आपली मुलगी आता आपली राहिली नाही. मोहन आणि संजय दोघांनी आईला ठाम सांगितलं, या घरात तिला आता पाय ठेवताही येणार नाही. त्या रात्री लक्ष्मी खूप रडली. तिच्यासाठी तिचा घरचा दरवाजा कायमचा बंद झाला होता. त्या तशा प्रसंगामुळे लक्ष्मी मनाने खचली होती. पण अभिजितने तिची खूप काळजी घेतली. तिला खूप आधार दिला. आई मात्र रोज रात्री देवघरात बसून लक्ष्मीसाठी प्रार्थना करू लागली, देवा, माझ्या मुलीला नेहमी सुखात ठेव. अभिजित आणि लक्ष्मीने हळूहळू नवीन आयुष्याला सुरुवात केली. एक दिवस अचानक दत्तात्रय आजारी पडले आणि काही दिवसातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मीला बातमी मिळाली तशी ती धावत आली, पण तिला दारातूनच थांबवलं गेलं. तू येऊ नकोस असे म्हणत भावांनी दार बंद केलं. त्या क्षणी लक्ष्मीचं मन तुटलं. वडिलांचा शेवटचा चेहरा पाहायची सुद्धा परवानगी तिला मिळाली नाही. 7 वर्षे लोटली. या 7 वर्षामध्ये मोहन आणि संजय दोघांची परिस्थिती खूपच खालावत गेली. मोहन आणि संजय दोघेही छोट्या स्टॉलवर फळभाज्या विकत होते. एके दिवशी मोहनने आईला विचारलं, आई, लक्ष्मीच्या नावाचा प्लॉट आहे ना, तो आपण विकूयात. त्या प्लॉटवर तिचा काही अधिकार नाही. हे ऐकून आई दचकली. अरे, असं का म्हणत आहेस तू? तुझ्या बाबांनी तो प्लॉट तिच्या नावावर केला आहे. त्याच्यावर तिचाच हक्क आहे. संजय ओरडला. कुठल्या अधिकाराची गोष्ट बोलतेस आई तू? तिने आपल्या घराण्याचं नाव खराब केलं.
तिच्याशी आपलं कुठलंही नातं राहिलं नाही. आईने आवाज उंचावला. एवढी काय चूक केली आहे रे माझ्या मुलीनं? तिने आपला जोडीदार स्वतः निवडला तर याची एवढी मोठी शिक्षा देता येईल तिला? बाबांच्या अंत्ययात्रेला आली होती, पण तुम्ही तिला दारातून हाकलून दिलं. काही झालं तरी रक्ताचं नातं आहे. तुम्ही तिला पुन्हा घरी बोलवा. घरात पुन्हा शांतता निर्माण झाली. मोहन म्हणाला, ठीक आहे आई, आम्ही तिला बोलवू, पण तिला प्लॉटवरचा ताबा सोडावा लागेल. तिने सही केली तरच आम्हाला प्लॉट विकता येईल. ती सही करेल का? बऱ्याच विचारांती ठरलं लक्ष्मीला बोलवायचं. शेजारणीकडून संदेश पाठवला गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी घरासमोर एक रिक्षा थांबली. लक्ष्मी आणि अभिजित आले होते. आईने दरवाजा उघडला. लक्ष्मीला पाहून तिचे डोळे भरून आले. जणू तिच्या शरीरात प्राण संचारला. लक्ष्मीला पाहून तिने पटकन तिला मिठी मारली. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. हीच स्थिती लक्ष्मीचीही झाली होती. भरल्या डोळ्यांनी त्यांनी एकमेकांना मिठी मारली. बराच वेळ असेच उभे होते. आईने दोघांना आत घेतलं. भावांनी मात्र मान खाली घातली होती. आईने दोघांना गोडधोड करून खाऊ घातलं. आज किती दिवसांनी तिनं आईच्या हातचा घास खाल्ला होता. तिचं मन तृप्त झालं होतं. किती वेळ तरी आईच्या कुशीत ढसाढसा रडली होती. संध्याकाळी जेव्हा सगळे एकत्र बसले तेव्हा भावांनी प्लॉटचा विषय काढला. लक्ष्मी, तुला एक विचारायचं होतं. तुझ्या नावावरचा प्लॉट जो आहे तो आम्हाला विकायचा आहे. त्यासाठी तुझी सही पाहिजे. लक्ष्मीला सगळं समजलं. ती शांतपणे म्हणाली, अरे, तू माझ्या नावावर असला तर काय झालं? त्यावर तुमचाच हक्क आहे. तुम्ही जिथे सांगाल तिथे मी सही करीन. भावांनी एकमेकांकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्यांना स्वतःची लाज वाटत होती. दुसऱ्या दिवशी सगळे सहीसाठी तयार झाले. लक्ष्मी सही करणारच होती. तितक्यात भावाने तिच्या हातातला पेपर काढून घेतला. आम्हाला माफ कर, आम्ही खूप चुकीचं वागलो. तुझ्या हक्काचं आम्ही हिरावून घेणार नाही. बाबांच्या आत्म्यालाही शांती भेटणार नाही. तुझं मन खूप मोठं आहे. आम्ही तुला ओळखू शकलो नाही. तो प्लॉट तुझाच आहे आणि तुझाच राहील. मोहनने तिच्या डोक्यावर हात फिरवला. त्याचे डोळे पाण्याने ओलावले होते. लक्ष्मी, तू खूप मोठी चूक केली असे आम्हाला वाटायचे, पण आम्हाला कळलं की माणूस महत्त्वाचा आहे. त्याचे गुण महत्त्वाचे आहेत. जाती धर्म सगळं नंतर. तू आमचे डोळे उघडलेस. भावा बहिणीचं प्रेम पाहून आईचंही हृदय भरून आलं. आता खऱ्या अर्थाने परिवार एक झाला होता. मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.